हर्षद सातगाव संघाचा 6 गेंदे 20 रन 6 चेंडू 20 धावांची गरज। धावाने चेंडू असे गणित फॉर्म्युला समीकरण तंत्र तारतम्य ताळमेल शेवटचा गोलंदाज हर्षद। आणि हा यस पुन्हा एकदा लॉलीपॉप बॉल आणि नेहून ठेवलाय दमदार सिक्सर आल्या पहिल्या चेंडूवर केला वार 6 धावांसाठी आणि राहिले पॉज मध्ये। अरे याना कळलं काय? अरे कथा कोणाची व्यथा कोणाला? तुमच्या पोटात कशाला दुखायला लागले समजत नाही मला। राहिल्या 5 चेंडू मध्ये 14 5 चेंडू 14 धावांची कसली मॅच। अशा मॅचेस जर झाल्या तर बरं वाटतं प्रेक्षकांना। मॅच कोणीही जिंका पण तो सामने माशा असे उत्कंठावर्धक व्हायला पाहिजे, उत्साहवर्धक सामना। बॉलिंग मार्क होता यार हर्षद खेळेल भावेश मात्र यांनी दमदार फलंदाजी केली। आणि हा यस हा खोटा पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न पण चेंडू जाईल ऑन साइडला आणि यस ग्रेट कॅच। आणि हा मात्र कलाटने मिळणारा यू टर्न होईल सामना गुमजाव करतो का बघूया। ज्या विकेटची तलाश होती ज्यासाठी ट्रॅप लावला होता विकेट साठी दाही दिशा फिरेविशी जगदीशा आणि भावेश पवार यांची खेळी संपुष्टात आणि हा जबरदस्त 440 ओटचा चटका। बिगर गावचे प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतो या लाईन आणि मध्ये पनवेलला आपण गेला तर स्टॉप फॉर शूज हा एक नामांकित शोरूम आहे जिथे अनेक आम्ही पाहतो ब्रँड तुम्हाला पाहायला मिळतील शूज आणि त्याचे प्रसिद्ध उद्योजक सचिन महादेव पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळाले। तर एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी। तर यस पिंट्या संदेश जी बाकी आहे जेव्हा ग्रामपंचायत इलेक्शन असताना तिथंच मारामाऱ्या होता। आणि हा यस पुन्हा एकदा काही मारायची गरज नव्हती चेंडू हवेमध्ये होता नशीब एक धाव मिळते राहिले 3 बॉल आणि धावा पाहिजे 11 धावांची गरज 3 चेंडू 11 धावा। एक जाऊ दे दुसरा येईल तिसरा येईल मग लाईन लागेल। आणि हा यस खरा म्हणजे कदाचित मिळला आणि हा यस कदाचित व्हाईट बॉल झाला असता बघा तुम्ही म्हटलं खरा ते व्हाईट होता कदाचित। क्या बात आहे दमदार फील्डिंग किशोर फडके। धावा झाल्या 69 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज। आणि हा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावेचा संकेत 1 धावेचं प्रतिपादन। राहिल्या 9 धावा 2 चेंडू 9 धावा। हा चेंडू जर डॉट गेला तर मात्र चित्र स्पष्ट होईल। पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक आणि 4 धावा मिळतील। आणि राहिला आणि शेवटच्या चेंडू कंपल्सरी तुम्हाला षटकार मारावा लागेल सुपर। अच्छा जर 78 झाल्या
तर म्हणजे स्कोर लेवल होईल. तर निकष हा सुपर ओव्हर आहे, कंपल्सरी चेसिंग नाही आहे. 5 पाहिजे ना. छक्का मारला तर मात्र तुमचं काही पितळ उघड्यावर पडेल. हा परत मतमोजणी नाही. चला शेवटचा चेंडू निर्णायक विजयासाठी 5 धावांची गरज आणि इक्वल करायचं असेल चौकार. दोन्ही संघ गेले सलाईनवर. दोन्ही संघाने टाळ्या वाजवत प्लीज. कारण हा बॉल आहे 1,20,000चा बॉल आहे. कारण पहिलं बक्षीस किती 1,20,000. नाही मला तर नंतर घाला शिव्या. चला लास्ट डिलिव्हरी निर्णायक चेंडू अंतिम शेवटचा. लास्ट बॉल फ्रॉम मिस्टर हर्षद कसलखंड की सासगाव असं हे उत्तर मिळेल आफ्टर धिस डिलिव्हरी. फायनल बॉल आणि हा येत निर्णय बघूया. चेंडू वाईटचा इशारा. थांबा रिव्ह्यू घेणार आहेत ना. नाही धावा झाल्या 75 आणि आता मात्र जर चौकार मारला तर योएल वेन विजय मात्र तुम्हाला मिळेल नक्कीच. पण चौकार मारावा लागेल आणि धाव कमी पडली तर हात चोळी जावं लागेल. चला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी निर्णायक चेंडू 1 बॉल टू गो फ्रॉम हर्षद. शेवटचा षटक शेवटचा बॉल. काय जबरदस्त मॅच झाली. मॅच कोणी जिंका पर प्रेक्षकांचा मात्र यथेच्छ मनसोक्त मनमुरुंद आनंद लुटताना काही थांबा 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 जरा गेला का हाय. आणि बॅट्समन थांबा 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 निर्णय का आउट आहे का रे बाबा. आणि वाईट आहे परत. तब वाईट आहे का रे वा. तब बॅट्समन टेकन रिव्ह्यू फॉर वाईट. टाळ्या वाजवू नका प्लीज.
सुपर ओव्हर झाली पाहिजे. घरात पालना टांगू नका लगेच. पहिलं पोरग जन्माला येऊ दे, नंतर घरात पालना टांगा. बरोबर की नाही? पहिलं टांगणार, पालना टांगणार. प्रभात मध्ये बॅक टू द डगआउट. शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी एका धावेची गरज आहे. स्कोर इथं अपडेट कर. 78, 1 बॉल टू गो. रिक्वायर्ड कंपल्सरी 1 रन्स. जर सामना टाय झाला तर राहील मात्र सुपर ओव्हर. काय जबरदस्त मॅच झाली. असे सामने मात्र प्रेक्षकांना आवडतात नक्कीच. तर मग अजून एक चेकिंग चालू आहे. अच्छा अच्छा, ज्याला एवढ्या कोमाच्या पेशंटला चेक नाही करत नाही का? त्याला म्हणजे कंपल्सरी एका चेंडूवर एक धाव तुम्हाला काढावीच लागेल तर तुम्ही विजयी व्हाल. नाहीतर सुपर ओव्हर कसलखानवाले प्लीज. नाहीतर सुपर ओव्हर. स्कोर इज लेवल. आणि गेली ही सुपर ओव्हर. क्या बात आहे. आणि ही पहिली मॅच या स्पर्धेमधील काय जबरदस्त मॅच झाली. मॅच कोणी टाळ्या वाजवा प्लीज. कारण दोन्ही संघांनी मात्र दमदार प्रदर्शन केलं. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. नक्की नक्कीच. यस, दोन्ही संघांनी जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन परफॉर्मन्स. न कसलखान न साजगाव, पण गेलाय मात्र सुपर ओव्हर. दशरथ पाटील सर आज भरपूर सुपर ओव्हर. आज भरपूर लेट झाला मात्र सामने खतरनाक सामना यस नक्कीच. हा मात्र खतरनाक सामना चौथ्या रात्रीमधील. चला त्याच पोझिशनला ना आंतरराष्ट्रीय नियमावली आपण हा हे मात्र आहे. मग तीच पोझिशन तुमची फिल्डिंग प्लेसमेंट तीच हवी आहे प्लीज. पोझिशन हलवायची नाही. जो जिथं उभं होता तिथंच राहा प्लीज. आणि 3 बॅट्समनची नावं द्या जे इंटरनॅशनल नियम आहेत तेच फॉलो आपण करू. सुपर ओव्हर आणि 2 जर आउट झाले फिनिश